नमस्कार 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 मित्रमंडळी, रसिक प्रेक्षकांचं या चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. मी अमित चव्हाण आपल्या सर्वांचं स्वागत करतोय माझ्या पहिल्या प्रवास वर्णनासाठी. मी आणि आपण सुद्धा अनेकदा अनेक पुस्तकं वाचली असतील. पुलंची अपूर्वाई असेल, ज्यामध्ये त्यांनी प्रवास वर्णन शूट केलं, नाही का. आज मी सुद्धा आपल्या सर्वांना माझ्यासोबत सिंगापूर मलेशियाचं प्रवास वर्णन करणार आहे. म्हटलं लेखन काम करण्यामध्ये थोडा वेळ लागेल, तर का नाही एक व्लॉग शूट करावा आणि तुमच्यापर्यंत ही इत्तमभूत माहिती पोचवावी. तर आता आम्ही उभा आहोत टर्मिनल 2 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला, आणि इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे की आमचं चेक इन होतंय. चेक इन झाल्यानंतर आपण सविस्तर बोलूया. धन्यवाद. फ्लॅशबॅक तुम्ही पाहिलं का? तर फ्लॅशबॅक आम्हाला टाटा करायला, स्लफ करायला कोण कोण होतं, कशा प्रकारे धडपड होती, 2 गाड्यांमध्ये आम्ही कसं पोचलो, ते जरूर नक्की तुम्ही बघा. तर गोईंग बॅक टू फ्लॅशबॅक. तर ही आहे घरातून निघायच्या आधीची परिस्थिती. हाय ये मजबुरी. हे बसले तिकडे आणि मला बाय बाय करायला पण येत नाहीये, आणि हा झोपलाय. यांनी बॅग बनवली होती. ही आहे माझी बॅग, ती पण रेडी आहे. कशी बॅग. 1 2 3 गो. उत्कर्ष लव यू. बाय. चलो नो मम्मा, चल. बाय बाय. चला चला चला. तर अशा प्रकारे आमचा प्रवास चालू झालेला आहे एअरपोर्टच्या दिशेने. खरं तर जे एक्सपेक्टेड होतं त्याच्यानुसारच सगळं चालू आहे, आणि होपफुली आम्ही 7 वाजेपर्यंत पोहोचू असं आम्हाला वाटतंय. आणि माझ्यासोबत माझे साथी म्हणून, सवंगडी म्हणून असणार आहेत. कोण असणार आहेत? हे बघा, हे 2 जण. हे इकडचे जे आहेत, जे आता इकडे, अरे इकडे हे अनिल जे आहेत, हे ज्योतिजी आहेत. आणि मी आता त्यांना खूप आदरयुक्त बोलतोय, पण मध्ये मध्ये कधी एकेरी हाक मारली तर वाईट म्हणू नका, तुम्हीही आणि तुम्हीही. तर हे माझ्या सोबत असणार आहे. सोबत अजून 2 सरप्राईज व्यक्तिमत्व, नवीन काय सांगू ते त्यांना भेटल्यावरतीच सांगेन. तर भेटूया मग एअरपोर्टला पोहोचल्यावरती. आता एकदम मस्त ट्रॅफिक लागलेलं आहे, आणि ट्रॅफिकमध्ये गाणं ऐकत ऐकत आम्ही सगळेजण प्रवास चालू केलेला, आणि गाणं पण चालू झालेलं आहे. बघा, आलंय का? FM चालू केलेलं आहे, कारण की इंटरनेट आहे, बट ब्लूटूथ कनेक्ट होणार नाही चालत्या गाडीमध्ये. खूप वेळ ट्रॅफिक मध्ये टांगती तलवार होती आमच्यावरती. कधी पोचणार पवई JVLR मध्ये. आणि एखाद्या न्यूज मध्ये नाही का, एक जण बोलत असतो आणि पाठी असे सगळे उभे असतात, तसे माझ्या पाठी पण 2 जण उभे आहेत, बसले आहेत. आणि ते सुद्धा तितकेच तत्पर होते की आपण कधी पोचतोय. फायनली मॅप वरती दाखवत आहे, पुढच्या 5 मिनिटात आम्ही पोहोचतोय. ट्रॅफिक सुटलेलं आहे असं आम्हाला वाटत होतं. थोडंसं पुढे ट्रॅफिक आहे, पण बघूया कसा रस्ता आहे तो. थँक्यू सो मच. सिंगापुर एयरलाइन कहाँ पर आएगी, जरा देख लो भैया. 2 से या 3 पे आती है. आपको सारे इसका पता है? आता रोज छोड़ने के लिए कस्टमर को तो थोड़ा बहुत तो नॉलेज है. मजा है भैया, मजा है. 2 पे मतलब 2 तो यहाँ पर है. 2 पहला पड़ता है, तो यह पहला पड़ा है. 4 पे आएगा. मुझे लगता है उस साइड में होगा. थाई है यहाँ पर, एयर अरबानिया है, क्या लिखा है, स्पाइस जेट है. वाह. फिर ब्रिटिश एयरवेज है मेरे ख्याल से. 4 पे. यार आपने अच्छा हुआ, सारे ऑप्शन गिनवा दिए आपने.
तर 11:30ची सिंगापूर एअरलाईन पकडण्यासाठी आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत एअरपोर्टला आणि गेलो आहोत. नमस्कार नमस्कार नमस्कार. तर पुन्हा एकदा तुमचं या भागामध्ये स्वागत आहे. तुम्ही पाहिलं असेल की आम्ही एअरपोर्टला पोचलो होतो. फ्लॅशबॅकमध्ये पण जाऊन आला असाल, पण ते सगळं झाल्यानंतर पुढची सोय म्हणजे पोटापाण्याची सोय, आणि ते करण्यासाठी आम्ही आलो आहोत. लॉयल्टी लॉन्च आहे त्याच्यामध्ये आलो आहोत आणि जेवायला घेतलं आहे. बघायचं तुम्हाला मी काय काय जेवायला घेतलं होतं, पटकन बघा. माझी फेवरेट बटाट्याची भाजी आणि काही रोल्स घेतलेत मी, आणि याला काय म्हणतात ते तुम्हीच ठरवा. मी त्याला काही नाव देऊ इच्छित नाही, पण आता मी येथेच जेवणाचा आस्वाद घेणार आहे. या जेवायला. लिफ्टचे द्वार खुलत आहेत आणि लिफ्टच्या बाहेर येऊन बघा आम्हाला कोण भेटला. अरे तुम्ही, अरे कुठे चाललात तुम्ही? मी सिंगापूरला चाललोय. ज्या 2 व्यक्तींबद्दल थांबा, लेन्स ओपन, लेन्स. कुठे चाललात तुम्ही? पंढरपूरला. 1 सेकंड थांबा. तर कुठे चाललात तुम्ही? कोल्हापूर. आणि तुम्ही? तर अशी आमची ही पंढरीची वारी चालू झालेली आहे खऱ्या अर्थाने. आणि जिकडून आम्ही ज्या लॉन्चमध्ये गेलो होतो त्या लॉन्चचं हे काहीतरी दिसतंय आम्हाला ठीकठाक आहे. गोष्ट बघायला मिळाली आहे. हे जे चौघे आहेत ज्यांच्यासोबत मी इतक्या प्रेमाने तिकीट काढली, हे चौघे मला एकटे सोडतायत आणि चौघेच फिरतायत. आणि सगळ्यात आता यांना ते एकटे पण दिलं पाहिजे, कारण की यांचं नवीन लग्न झालंय. ते पण कॅमेरा घेऊन. अशी सगळी गंमत आहे आणि खूप मजा येणार आहे आम्हाला याच्यामध्ये. सध्या मी ड्युटी फ्री मध्ये आहे, जिथे आम्हाला काहीच फायदा नाही आहे ड्युटी फ्रीचा. मी एकटे असल्याचं फील हे कंटिन्यू मला देत आहेत. हे दोघे जोडीने चालत आहेत. आणि शीतलनी मला सांगितलं होतं की खूप मजा करणार आहे, पण मला इकडे एकटेपणाचं फिलिंग येत आहे. एकटेपणा असं असतो, कॅमेरामध्ये कोणतरी दिसतंय मागे 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 मागे. चला 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 चला. खूप मजा मस्ती झाली आपली. आणि आता आपण जाणार आहोत डोरकडे, म्हणजे दरवाजाकडे, जिथून आपल्याला एअरपोर्टमध्ये जायचं आहे. आणि आलेले शिंग देणारी म्हैस कोण आहे? सॉरी, कट. आणि अशा प्रकारे भीत ज्योतिजींनी उडी मारलेली आहे आणि अनिलजी नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करतायत. मला माहिती आहे ते सुद्धा तेवढेच भीत आहेत आणि ते दूर जात आहेत. आणि आता अचानक एक मज्जा येणार आहे आपल्या सगळ्यांना. ती मज्जा अशी, हे बघा यांचा व्हिडिओ शूट करून झालेला आहे. हे परत आहेत, त्यांना डिस्टर्ब करायचं नाही असा सल्ला देण्यात आलं. आणि एकदम तुम्ही आता जे हास्य ऐकलं, तुम्हाला रामायणाची आठवण झाली असेल नाही का? बघा आता ही मज्जा येणार आहे तुम्हाला खरी. बघा आता हा सीन बघा. तर फायनली बोर्डिंग करून आम्ही निघालो आहोत आमच्या फ्लाईटकडे. टेंटन. हे समोरून कोणतरी फोटोग्राफ करतो. तर आमचं विमान इकडे उभं आहे. सिटिंग अरेंजमेंट अशी आहे की आम्ही तिघं, म्हणजे अनिलजी, मी आणि ज्योतिजी, तिघंजण एका जागेवरती असणार आहेत. आणि नवविवाहित दाम्पत्य असणार आहे दुसरीकडे. त्यांना प्रायव्हसी देण्याचा पूर्ण निर्णय आमच्याकडून करण्यात आला आणि आम्ही एक्सायटेड आहोत विमानामध्ये बसण्यासाठी. आय होप तुम्ही पण बघण्यासाठी एक्सायटेड असाल. रिश्तों के रूप बदलते हैं, बड़े बड़े साँचे ढलते, एक पीढ़ी जाती है, एक पीढ़ी आती
बनती कहानी नहीं, क्योंकि सास भी कभी बहू. या गाण्यासोबत आम्ही विमानामध्ये एंटर करतो. बघूया आपण विमान कसं आहे आणि त्या एअर होस्टेस ताई आम्हाला काय बोलतायत. एअर होस्टेस ताई आम्हाला काय बोलतायत ते बघूया. या पुढे H. Thank you. Thank you. चलो बाय बाय. सी यू. बाय. Secure your mask first before helping others. It is normal for the bag to not fully inflate. There are several फायनली आम्ही रेडी आहोत भारताला सी यू सून म्हणण्यासाठी. Count the rows of seats to the closest exit, front and behind you. आम्ही सिंगापूर एअरलाईनमध्ये प्री ऑर्डर केलं होतं हिंदू मील व्हेज आणि ते आमच्याजवळ गरम गरम आलं आणि त्याचा आम्ही यथेच्छ आस्वाद घेतला. मज्जा मस्ती आणि आनंदात आमची सफर चालू झाली ती सिंगापूरच्या दिशेने आणि सिंगापूरवरून उद्या आम्ही पकडणार आहोत फ्लाईट टू मलेशिया. तर काय काय गमती जमती होतात. स्टे ट्यून्ड. आणि हो राहिलंच ते काय म्हणतात ते तुमचं प्रेम लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की व्यक्त करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया दुसऱ्या दिवशी. थँक्यू. विमान A2 6 ने जाणाऱ्या सर्व